ज्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि मतदान विकत घेण्यासाठी आहेत, त्यासाठी वेळ मिळावा, सरकारी पैशातून हे सर्व करण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बाहुलं बनणार असेल, जी संविधानिक संस्था आहे, तेच तर आम्ही म्हणतोय की या देशातलं संविधान, राज्यघटना धोक्यात आहे. न्यायालय, निवडणूक आयोग या ज्या निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असतं, त्यात जर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे या देशामध्ये? महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळच घेतल्या, तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे. झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुकासुद्धा हरियाणाबरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण झारखंडची निवडणूक यासाठी पुढे ढकलली. त्यांना झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा फोडायचा आहे. आणि आज आपण पाहिलं असेल, चंपा सोरेन यांना दिल्लीत जी बैठक झाली आणि त्यांना निवडणुकीच्या आधी हेमंत सोरेन यांना सत्तेवर हटवायचं आहे, त्यासाठीच झारखंडची निवडणूक ते घेत नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये अशाच राजकीय कारणासाठी या राज्याच्या निवडणुका घेत नाहीत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायती कोणत्याही निवडणुका जर निवडणूक आयोग घ्यायला तयार नसेल, सरकार घ्यायला तयार नसेल, याचा अर्थ ही हुकुमशाहीच आहे. ही एक प्रकारे हुकुमशाहीच आहे. कुठे आहे राज्यघटना, कुठे आहे संविधान? याचं उत्तर कोणी देईल का? बोलिये. एकनाथ शिंदे काल एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की उद्धव ठाकरेंमुळेच